हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. DCC ह्या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 बघत आहोत. रेफरन्स मॉडेल हा आपला सिलेबसचा लास्ट चॅप्टर आहे, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया, दॅट इज TCP/IP मॉडेल. आता हे TCP/IP मॉडेल म्हणजे काय, ते नेमकं काय यूज केलं जातं याच्याबद्दल आपण बघूया. पहिल्यांदा TCP/IPचा लॉंग फॉर्म बघूया. TCP म्हणजेच काय असणार आहे, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP म्हणजेच कोण असणार आहे, इंटरनेट प्रोटोकॉल. लक्षात आला TCP/IPचा लॉंग फॉर्म काय आहे. ओके, आता हे जे काही TCP/IP मॉडेल असतं ते कशासाठी यूज केलं जातं, तर एखादं स्पेसिफिक कम्प्युटर असेल, लक्षात येते का बघा, एखादं स्पेसिफिक कम्प्युटर इंटरनेटला जर कनेक्ट करायचं असेल तर त्यावेळी ह्या TCP/IP मॉडेलचा यूज केला जातो. म्हणजेच काय डिटरमाइन करण्यासाठी, तर स्पेसिफिक कम्प्युटरला कसं ते इंटरनेट कनेक्ट करायचं त्यासाठी TCP/IP मॉडेलचा यूज केला जातो. त्याच्या हेल्प यूज करून काय केलं जातं, ते इंटरनेट पर्टिक्युलर स्पेसिफिक अशा कम्प्युटरला कनेक्ट केलं जातं. लक्षात येते. ओके, आणखीन काय केलं, कशासाठी यूज केलं जातं, तर त्याच्यामध्ये जो काही डेटा ट्रान्समिट केला जातो म्हणजे इंटरनेट थ्रू त्या कम्प्युटरकडे, तो किती आणि कसा केला जातो हे सगळं डिटरमाइन करण्यासाठी TCP/IP मॉडेलचा यूज केला जातो. ओके, आता हे हेल्प कसं करतं आपल्याला, तर व्हर्च्युअल नेटवर्क क्रिएट केलं जातं. काय केलं जातं, व्हर्च्युअल नेटवर्क क्रिएट केलं जातं. कधी, तर ज्यावेळी नंबर ऑफ कम्प्युटर्स त्या नेटवर्कमध्ये एकमेकांना कनेक्टेड असतात. जसं की आपल्या लॅबमध्ये नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केले जातात, त्या नेटवर्कला कनेक्टेड असतात, त्यावेळी तिथं व्हर्च्युअल नेटवर्क क्रिएट केलं जातं. ओके, म्हणजेच ह्या TCP/IP मॉडेलचा पर्पज काय असणार आहे, तर लार्ज डिस्टन्समध्ये कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी परमिशन देणे, अलाउ करणे. ओके, त्या कंडिशनच्या वेळी TCP/IP मॉडेल यूज केलं जातं. म्हणजेच जसं की आपल्या लॅबमध्ये आपण काय करतो, नंबर ऑफ कम्प्युटर्स पीसीज जे असणार आहेत ते काय केले जातात, नेटवर्कला कनेक्ट केले जातात. मग त्यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन असणार आहे त्याला अलाउ करण्यासाठी लार्ज डिस्टन्समध्ये, विदिन द लार्ज डिस्टन्स काय केलं जातं, TCP/IP मॉडेलचा यूज केला जातो. लक्षात येतं आहे. म्हणजे स्पेसिफिक जनरल जर तुम्हाला विचारलं TCP/IP मॉडेल म्हणजे काय, तर त्यावेळी तुम्ही काय सांगू शकता, त्याचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा सांगायचं, जो की ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल / इंटरनेट प्रोटोकॉल, बरोबर. त्याच्यानंतर हा कशासाठी यूज केला जातो, तर त्यावेळी सांगायचं की एखादा स्पेसिफिक कम्प्युटर जर इंटरनेटला कनेक्ट करायचा असेल तर तो कसा करायचा ते डिटरमाइन करण्यासाठी TCP/IP मॉडेलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही डेटा ट्रान्समिशन केला जातो तो कसा केला जातो त्यावेळीसुद्धा TCP/IP मॉडेलचा यूज करून करतात. किंवा लार्ज डिस्टन्समध्ये नंबर ऑफ कम्प्युटर्स कनेक्टेड असतात, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणायचं असेल तर त्यावेळीसुद्धा ह्या मॉडेलचा यूज केला जातो. ओके, म्हणजेच हा जो काही TCP/IP प्रोटोकॉल स्टॅक असणार आहे तो कशासाठी डिझाईन केला जातो, तर तो ॲज अ मॉडेल म्हणून डिझाईन केला जातो. कशासाठी, तर जे काही हायली रिलायबल आणि एंड टू एंड बाईट स्ट्रीम असणार आहेत ओव्हर दी अनरिलायबल इंटरनेट नेटवर्कची. ओके, अनरिलायबल इंटरनेटवर्क्समध्ये जे काही हायली रिलायबल आणि एंड टू एंड बाईट स्ट्रीम असणार आहे ते ऑफर करण्यासाठी हा TCP/IP प्रोटोकॉल किंवा हा मॉडेल जो असणार आहे तो डिझाईन केलेला असतो. लक्षात येते सर्वांच्या. ओके, आता ह्याचे आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. TCP/IPचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर हा जो काही TCP/IP असणार आहे मॉडेल, तो काय करतो, फ्लेक्झिबल TCP/IP आर्किटेक्चर असणार आहे हा. प्लस हा काय करतो, जेवढे काही नंबर ऑफ सिस्टीम्स असणार आहेत त्या नेटवर्कमध्ये ॲड करतो आणि ते ॲड करणं इझी असतं. लक्षात येते TCP/IP मॉडेलमध्ये. ओके, पुन्हा याच्यामध्ये काय होतं, जे काही नेटवर्क असणार आहे ते काय केलं जातं, अंटिल द सोर्स अँड डेस्टिनेशन मशीन फंक्शनली प्रॉपरली. जोपर्यंत सोर्सकडून डेस्टिनेशनकडे जे काही कम्युनिकेशन आपण करत असतो, इंटरॅक्शन होत असतं, ते प्रॉपरली होत नाही तोपर्यंत ते काय असतं, ते एकमेकांच्यामध्ये त्यामध्ये त्यांच्या इंटरॅक्शन सुरू असतं. नेक्स्ट, हा जो काही TCP असणार आहे हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे. हा ऑफर काय करतो, तर जे काही रिलायबिलिटी असणार आहे ती ऑफर करतो. आणि कशाची खात्री करतो, तर जो काही डेटा सिक्वेन्समध्ये असणार आहे तो अराईव्ह होतो का सिक्वेन्समध्ये. ओके, हे काय केलं जातं, खात्री करून घेतली जाते.
म्हणजेच TCP काय प्रोव्हाइड करतो आपल्याला, रिलायबिलिटी प्रोव्हाइड करतो आणि खात्री करून घेतो जो काही डेटा आपण प्रोव्हाइड करत असतो तो इन द सिक्वेन्स मॅनरमध्ये जातो आहे का, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन प्रॉपरली घडतं आहे की नाही. ओके, म्हणजेच हा TCP काय अलाउ करतो, तर जो काही फ्लो कंट्रोल असेल त्याचं इम्प्लिमेंटेशन. त्यामुळे होतं काय, सेंडर ज्यावेळी ओव्हर पॉवर्स रिसीव करतो आहे डेटा त्यावेळी तिथं काही लूज होत नाही डेटा. लक्षात येतं आहे का बघा, सेंडरनं ज्यावेळी नंबर ऑफ डेटा जर सेंड करत असेल रिसिव्हर साईडला तर त्यावेळी फ्लो कंट्रोल इम्प्लिमेंट केलं तर तिथं ओव्हर पॉवर घडून येत नाही किंवा एखादा डेटा लूज होत नाही. लक्षात येतं आहे. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ TCP/IP. आता ह्या TCP/IP मॉडेलमध्ये 4 लेयर्स असतात टोटल. ओके, ते कोणकोणते आहेत बघूया आपण. फर्स्ट वन असणार आहे ॲप्लिकेशन, नेक्स्ट वन असणार आहे ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतरचं असणार आहे इंटरनेट लेयर आणि लास्ट वन असणार आहे नेटवर्क इंटरफेस. लक्षात येतं आहे का बघा. आता हा जो काही ॲप्लिकेशन लेयर असतो तो काय करतो आहे, तर हा कोणाला अलाउ करतो आहे, जे काही नेटवर्क रिसोर्सेस आहेत ते ॲक्सेस करण्यासाठी हा लेयर अलाउ करतो आहे. कोण, ॲप्लिकेशन लेयर. TCP/IP मॉडेलमधला ॲप्लिकेशन लेयर काय करतो आहे, नेटवर्क रिसोर्सेस ॲक्सेस करण्यासाठी अलाउ करतो आहे. नेक्स्ट असणार आहे ट्रान्सपोर्ट लेयर. हा काय प्रोव्हाइड करतो आहे, तर जे काही रिलायबल प्रोसेस टू प्रोसेस मेसेज डिलिव्हरी करायची असेल किंवा एरर डिलिव्हरी ते प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट असणार आहे इंटरनेट लेयर. ओके, आता हा काय करतो आहे, जे काही पॅकेट्स असणार आहेत सोर्सकडून डेस्टिनेशनकडे मूव्ह करायचे त्यासाठी तो सप्लाय करतो आहे. नेक्स्ट काय करतो आहे, हा इंटरनेटवर्किंगसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. TCP/IP मॉडेलमध्ये इंटरनेट लेयर काय करतो आहे, सोर्सकडून डेस्टिनेशनकडे पॅकेट्स ट्रान्समिट करतो आहे, मूव्ह करतो आहे. ओके, म्हणजे तिथं डेटा फ्लो करण्याचे जे काही पॅकेट्स आहेत ते फ्लो करण्याचं काम करतो आहे सोर्स टू डेस्टिनेशन. त्याच्यानंतर तो काय करतो आहे, इंटरनेट नेटवर्किंगसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. कोण, तर इंटरनेट लेयर. कुठे, तर TCP/IP मॉडेलमध्ये. आणि लास्ट वन असणार आहे नेटवर्क इंटरफेस. आता हा जो काही नेटवर्क इंटरफेस लेयर असणार आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तर ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी. आता ट्रान्समिशन घडवून आणायचे म्हणजे ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी 2 डिव्हायसेस लागतात, पण ते 2 डिव्हायसेस सेम नेटवर्कमध्ये पाहिजेत. मग त्या 2 डिव्हायसेसमध्ये ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी नेटवर्क इंटरफेस रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते का. ओके, सो हे टोटल 4 लेयर्स असणार आहेत TCP/IP मॉडेलमध्ये. मी पुन्हा रिपीट करते, TCP/IP मॉडेलमध्ये जो काही ॲप्लिकेशन लेयर असतो तो काय करतो आहे, तर जे काही नेटवर्क रिसोर्सेस आहेत ते ॲक्सेस करण्यासाठी परमिशन देते, अलाउ करतो आहे. नेक्स्ट असणार आहे ट्रान्सपोर्ट लेयर. हा काय प्रोव्हाइड करतो आहे, तर जे काही प्रोसेस टू प्रोसेस मेसेज डिलिव्हरी करायची असेल किंवा एरर डिलिव्हरी करायची असेल तर ते सगळा सप्लाय तो प्रोव्हाइड करतो. ओके, रिलायबल प्रोसेस टू प्रोसेस मेसेज डिलिव्हरी करायचं असेल किंवा एरर डिलिव्हरी, तर हे सगळं ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये होतं आहे TCP/IP मॉडेलच्या. नेक्स्ट आपण बघितलं इंटरनेट लेयर. हा काय करतो आहे म्हणून सांगितलं, तर सोर्स टू डेस्टिनेशनकडे पॅकेट मूव्ह करण्याचं काम कोण करतो आहे, इंटरनेट लेयर. पुन्हा जे काही त्यामध्ये असणारं इंटरनेटवर्किंगचं काम असणार आहे ते सुद्धा इंटरनेट लेयर प्रोव्हाइड करतो आहे TCP/IP मॉडेलमध्ये. आणि लास्ट वन काय सांगितलं, नेटवर्क इंटरफेस. हा काय करतो आहे, तर सेम नेटवर्कमध्ये 2 डिव्हायसेस असतील, सेम नेटवर्कमध्ये जर 2 डिव्हायसेस प्रेझेंट असतील तर त्याच्यामध्ये ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी नेटवर्क इंटरफेस रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते. तर ही झाली डायग्रॅम कशाची, TCP/IP मॉडेलमध्ये जे काही 4 लेयर्स असतात त्याची. तर हे मी शॉर्टमध्ये सांगितलं त्या लेयरची कामं. आता आपण इन डिटेलमध्ये प्रत्येक लेयरबद्दल थोडी माहिती घेऊया. ओके, तर पहिला असणार आहे ॲप्लिकेशन लेयर. आता डायग्रॅम तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे बरोबर. आपण डायग्रॅमच ओपन करून बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येत जाईल. ओके, आता हा जो काही ॲप्लिकेशन लेयर असणार आहे हा कोणासोबत इंटरॅक्ट होतो, तर ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसोबत. ओके, आणि हा OSI मॉडेलमध्ये काय असतो, हायेस्ट लेवलला असतो. लक्षात येते का बघा. मग OSIमध्ये ॲप्लिकेशन लेयर जे हायेस्टला असतं ते काय असतं, एंड युजरसाठी क्लोजेस्ट असतं बरोबर. कारण सगळ्यात वरच्या बाजूला आहे ना, मग वरच्या बाजूला असल्यामुळे तो जो कोणी एंड युजर असणार आहे त्याच्या सगळ्यात क्लोजेस्ट लेयर कोण असणार आहे, जो पहिल्यांदा असतोय तो. आणि सगळ्यात टॉपला लेयरला कोण आहे, ॲप्लिकेशन लेयर. म्हणजेच हा लेयर काय असणार आहे, एंड युजरला क्लोज असणार आहे. ओके, म्हणजेच OSI ॲप्लिकेशन लेयर काय अलाउ करतो आहे, तर युजरचं इंटरॅक्शन होणं, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनसोबत युजरचं जे काही इंटरॅक्शन प्रोव्हाइड केलं जातं ते ॲप्लिकेशन लेयर अलाउ करतं. लक्षात येतं आहे.
ओके. आता हा जो काही ॲप्लिकेशन लेयर असणार आहे तो इंटरॅक्ट कोणासोबत होतो, तर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनसोबत. ओके. मग त्यावेळी ते इम्प्लिमेंट करण्यासाठी कम्युनिकेटिंग कॉम्पोनंट यूज केले जातात. लक्षात येते का बघा. आता एक्झाम्पल जर बघायचं असेल ॲप्लिकेशन लेयरचं, तर जसं की फाईल ट्रान्सफर करायचं असेल, ईमेल असेल, रिमोट लॉग इन असेल, हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे आहेत, ॲप्लिकेशन लेयरचे. लक्षात येत आहे. ओके. आता हा जो काही ॲप्लिकेशन लेयर असणार आहे तो कशासाठी यूज केला जातो, तर तो काय मदत करतो, तर जे काही कम्युनिकेशन पार्टनर्स असतील किंवा रिसोर्सेस अवेलेबल आहेत, कोणकोणते रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते डिटरमाइन करायचं असेल किंवा कम्युनिकेशनमध्ये सिंक्रोनायझिंग करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन लेयरचा यूज करून आपण आयडेंटिफाय करू शकतो. लक्षात येते का बघा. मी पुन्हा एकदा सांगते, ॲप्लिकेशन लेयर कुठं असतो हे तर सर्वांच्या लक्षात आलं. त्याचे मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितले. जसं ईमेल असेल किंवा फाईल ट्रान्सफर करायची असेल, रिमोट लॉग इन असेल, हे सगळे ॲप्लिकेशन लेयरचे एक्झाम्पल्स आहेत. आणि तो OSI मॉडेलच्या टॉपला असतो, त्यामुळे तो एंड युजरला काय केला जातो, क्लोजेस्ट असतो. तो डिरेक्टली एंड युजर काय करतो, त्या सॉफ्टवेअरसोबत इंटरॅक्ट होण्यासाठी काय प्रोव्हाइड करतो हा ॲप्लिकेशन लेयर, परमिशन किंवा अलाव करतो त्यांना. बरोबर. त्याचं फंक्शन मी काय सांगितलं, तर जे काही कम्युनिकेशन पार्टनर्स असतील किंवा रिसोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहेत ते डिटरमाइन करायचं असेल किंवा कम्युनिकेशनमध्ये सिंक्रोनायझेशन करायचे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय कोण करतं, ॲप्लिकेशन लेयर. ओके. म्हणजेच हा काय अलाव करतो ॲप्लिकेशन लेयर, तर युजर्सना लॉग इन करायचं असेल रिमोट होस्टला जर लॉग इन करायचं असेल युजर्सना, तर त्यासाठी तो अलाव करतो, परमिशन देतो. नेक्स्ट हा काय करतो आहे, ज्या काही डिफरंट ईमेल सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ईमेल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. नेक्स्ट हा काय करतो आहे, तर जो काही डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस असणार आहे, जो काही डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सोर्स असणार आहे आणि जे काही ग्लोबल इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायची असणार आहे, तर ह्यासाठी ॲप्लिकेशन लेयर काय करतो आहे, परमिशन प्रोव्हाइड करतो आहे. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आता नेक्स्ट कोण असणार आहे, ट्रान्सपोर्ट लेयर. हा जो काही ट्रान्सपोर्ट लेयर असणार आहे तो कोणानंतर येतो, तर ॲप्लिकेशन लेयर नंतर येतो. बरोबर. मग हा काय करतो, नेटवर्क लेयरवरती नेटवर्क लेयरच्या वरती काय प्रोव्हाइड करतो, डेटा ट्रान्सपोर्ट फ्रॉम प्रोसेस ऑन अ सोर्स सिस्टीम मशीन टू प्रोसेस ऑन अ डेस्टिनेशन सिस्टीम. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्टचा अर्थच काय आहे, तर ट्रान्समिट करायचं एकाकडून दुसरीकडे. मग जो ट्रान्समिट करतो तो असतो सोर्स सिस्टीम आणि ज्याला ट्रान्समिट केलं जातं तो असतो डेस्टिनेशन सिस्टीम. मग हा काय केला जातो, ट्रान्सपोर्ट लेयर हा इंटरनेट लेयरच्या वरती, म्हणजेच कोण, नेटवर्क लेयर. इंटरनेट लेयर म्हणजे नेटवर्क लेयर आणि शेवटी आहे तो नेटवर्क इंटरफेस आहे, त्याच्यावरती कोण आहे, नेटवर्क लेयर. बरोबर. मग हा जो कोणी नेटवर्क लेयर असणार आहे त्या नेटवर्क लेयरच्या वरती कोण असणार आहे, आणि ॲप्लिकेशन लेयरच्या मध्ये असणार आहे हा कोण आहे, ट्रान्सपोर्ट लेयर. मग हा काय करतो, तर जे काही डेटा ट्रान्समिट करायचं असणार आहे सोर्स सिस्टीमकडून डेस्टिनेशन सिस्टीमकडे, तर त्याच्यासाठी काय प्रोव्हाइड करतो, तो परमिशन देतो. ओके. म्हणजेच याच्यामध्ये काय होतं, जे काही होस्टेड सिंगल किंवा मल्टिपल नेटवर्क्स असतील तर त्यांना मेंटेन करायचं असेल, तिथं जे काही सर्व्हिस ऑफ फंक्शन्स असणार आहे त्याची जी काही क्वालिटी असणार आहे ती मेंटेन करण्यासाठी सुद्धा ह्या लेयरचा यूज केला जातो किंवा ह्या लेयरची मदत होते असं आपण म्हणू शकतो. हा काय डिटरमाइन करतो, तर केवढा डेटा, हाऊ मच डेटा सेंट व्हेअर अँड ॲट वॉट रेट, ह्यो काय डिटरमाइन करतो लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर. तर जो काही डेटा असणार आहे तो किती डेटा ट्रान्समिट करायचा आणि नेमका कुठे करायचा आणि कोणत्या रेटला करायचा, हे सगळं कोण डिसाईड करतं, तर ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये डिटरमाइन केलं जातं. लक्षात येते तुमच्या. इंटरनेट लेयर म्हणजेच नेटवर्क लेयर, त्याच्यावर असतो ट्रान्सपोर्ट लेयर आणि ॲप्लिकेशन लेयरच्या नंतर असतो. बरोबर. मग हा काय करतो, तर प्रोसेस टू प्रोसेस जे काही मेसेज डिलिव्हरी करायचं असेल, एरर डिलिव्हरी करायची असेल किंवा जो काही डेटा असणार आहे सोर्स सिस्टीमकडून डेस्टिनेशन सिस्टीमकडे प्रोव्हाइड करायचं असेल, तर हे सगळं ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये घडून येतं. प्लस जो काही आपण डेटा ट्रान्समिट करणार आहे तो हाऊ मच क्वांटिटी, किती ट्रान्समिट करायचा, कोठे ट्रान्समिट करायचा आणि ॲट वॉट रेट ट्रान्समिट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये डिसाईड केल्या जातात. आता हा जो काही लेयर असणार आहे हा काय करतो, तर जे काही रिलायबिलिटी ऑफ लिंक असणार आहे
थ्रू फ्लो कंट्रोल. लक्षात येते का बघा, तो काय काय कंट्रोल करतो. तर जे काही रिलायबिलिटी ऑफ लिंक असणार आहे फ्लो कंट्रोल थ्रू, किंवा एरर कंट्रोल असेल, सेगमेंटेशन किंवा डिसेगमेंटेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी ट्रान्सपोर्ट लेअरचा यूज केला जातो. ओके. आणखीन हा काय प्रोव्हाइड करतो, तर जे काही ॲक्नॉलेजमेंट असणार आहे. आता कशाचं ॲक्नॉलेजमेंट, तर जो काही डेटा आपण ट्रान्समिट करतो तो सक्सेसफुल डेटा ट्रान्समिट केलेला आहे याचं ॲक्नॉलेजमेंट तो प्रोव्हाइड करतो. आणि नेक्स्ट डेटा सपोज आता एरर तिथं आला तर तो एरर फाइंड आउट झालेला सुद्धा तो ॲक्नॉलेजमेंट प्रोव्हाइड करत असतो. लक्षात येतं आहे. सो आता ह्याचं एखादं TCPचं बेस्ट एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट लेअर म्हणून आपण देऊ शकतो. आता ह्याचे इम्पॉर्टंट फंक्शन्स काही आपण बघूया. हा काय करतो आहे, जो काही मेसेज असणार आहे रिसीव केलेला सेशन लेअरकडून, त्याचं काय करतो तो सेगमेंटमध्ये डिव्हिजन करतो आणि त्याच्यानंतर तो ते पुन्हा सिक्वेन्समध्ये ट्रान्समिट केला जातो. मग हा ट्रान्सपोर्ट लेअर काय शुअर करतो, तर जो काही मेसेज असणार आहे जो डिलिव्हर केलेला आहे तो करेक्ट प्रोसेसला, करेक्ट डेस्टिनेशन मशीनला पोचला आहे की नाही, त्या डेस्टिनेशन मशीनवर ज्या काही नंबर ऑफ प्रोसेस असतील त्यातल्या प्रॉपर जी काही प्रोसेसला पाठवायचं आहे त्याच प्रोसेसला पोचला आहे की नाही ह्याची खात्री करून घेतली जाते. ओके. आणखीन काय केलं जातं ह्याच्यामध्ये, तर जो काही एंटायर मेसेज अराईव्ह केला जातो विदाऊट एनी एरर, कोणताही एररशिवाय जो काही मेसेज अराईव्ह केला जातो, ओके, तर तो काय केला जातो, सपोज तो मध्येच काय झाला, तो सम डेटा त्याच्यातला जर लॉस झाला तर तो पुन्हा रिट्रान्समिटसुद्धा करतो. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आता नेक्स्ट लेअर असणार आहे दॅट इज इंटरनेट लेअर. आता हा जो काही इंटरनेट लेअर असणार आहे हा TCP/IP मॉडेलमधला ट्रान्सपोर्ट लेअर नंतरचा असणार आहे. बरोबर. आता ह्या इंटरनेट लेअरलाच नेटवर्क लेअर असं सुद्धा म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगते, इंटरनेट लेअरलाच काय म्हणतात, नेटवर्क लेअर असं सुद्धा म्हणतात. आता ह्याचं मेन काम काय आहे, तर तो काय करतो, पॅकेट्स सेंड करतो. नेटवर्ककडून पॅकेट्स काय केले जातात, सेंड केले जातात. आणि कोणतंही कम्प्युटर जोपर्यंत डेस्टिनेशनला प्रॉपरली त्या सेंड होत नाही तोपर्यंत ते काय केले जाते, पुन्हा त्याचं राउटिंग चालूच राहतं. तर हा जो काही इंटरनेट लेअर असणार आहे त्यावेळी तो काय प्रोव्हाइड करतो, तर जे काही फंक्शनल आणि प्रोसिजनल मेथड्स असणार आहेत, ज्या काही फंक्शनल आणि प्रोसिजरल मेथड्स असणार आहेत, कशासाठी, तर जे काही व्हेरिएबल लेंथ ट्रान्सफॉर्मिंग करायचं असेल, ओके, कशासाठी, तर जे काही व्हेरिएबल लेंथ डेटा सिक्वेन्स ट्रान्सफर करायचं असेल एका नोडकडून दुसऱ्या नोडकडे, तर त्यावेळी काय केले जातात, व्हेरियस नेटवर्क्सचा यूज करून हा जो काही इंटरनेट लेअर असणार आहे तो प्रोसिजरल आणि फंक्शनल मेथड्स प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये काय केलं जातं, तर लेअर मॅनेजमेंट प्रोटोकॉल्स यूज केले जातात. ते कोणकोणते प्रोटोकॉल्स यूज केले जातात, राउटिंग प्रोटोकॉल, मल्टीकास्ट ग्रुप मॅनेजमेंट, नेटवर्क लेअर ॲड्रेस असाइनमेंट, असे टोटल 3 प्रोटोकॉल यूज केले जातात लेअर मॅनेजमेंटसाठी. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आता नेक्स्ट जो असणार आहे लास्ट वन दॅट इज नेटवर्क इंटरफेस लेअर. आता हा जो काही नेटवर्क इंटरफेस लेअर असणार आहे हा TCP/IP मॉडेलमधला लास्ट लेअर असणार आहे जो नेटवर्क लेअरच्या नंतर येतो. बरोबर. नेटवर्क लेअर म्हणजेच कोण, इंटरनेट लेअर. बरोबर. मग इंटरनेट लेअरमध्ये आपण काय बघितलं, तर सोर्स टू डेस्टिनेशनकडे पॅकेट मूव्ह केले जातात. त्याच्यानंतर जे काही इंटरकनेक्शन असणार आहे इंटरनेटवर्किंगसाठी ते प्रोव्हाइड केलं जातं. राईट. आता त्याच्यानंतर आपण बघतोय तो असणार आहे नेटवर्क इंटरफेस लेअर. आता हा जो काही नेटवर्क इंटरफेस लेअर असणार आहे तो TCP/IP मॉडेलमध्ये मी काय सांगितलं, लास्ट लेअर असणार आहे. बरोबर. आणि ह्याच लेअरला नेटवर्क ॲक्सेस लेअर असं सुद्धा म्हणतात. नेटवर्क इंटरफेसलाच नेटवर्क ॲक्सेस लेअर असं सुद्धा म्हणतात. आता ते काय डिफाईन करतं, तर हाऊ डेटा शुड बी सेंट युजिंग दी नेटवर्क. त्यासाठी काय केलं जातं, नेटवर्क इंटरफेसचा यूज केला जातो. नेमका डेटा कसा ट्रान्सफर करायचा नेटवर्कचा यूज करून, ह्याचं जे काही डिटेल्स डिफाईन केले जातात ते कसे डिफाईन केले जातात, तर नेटवर्क इंटरफेसचा यूज करून त्याच्या मदतीने ते डिफाईन केले जातात. आता याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, तर हाऊ बिट्स शुड ऑप्टिकली बी सिग्नल्ड बाय हार्डवेअर डिव्हायसेस विच डिरेक्टली इंटरफेस विथ अ नेटवर्क मीडियम. म्हणजे तुमचे जे काही कोएक्झियल ऑप्टिकल किंवा कोएक्झियल केबल असेल, ट्विस्टेड पेअर केबल असेल, ओके, हे जे काही नेटवर्क मीडियम असणार आहेत त्यांना कसे कनेक्ट केले जातात ह्या इंटरफेसचा यूज करून, हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं.
ओके, आता हा जो काही नेटवर्क लेयर असणार आहे तो कॉम्बिनेशन कशाचं असणार आहे, तर जे काही डेटा लाईन आणि जे काही OSI रेफरन्स मॉडेलमध्ये डिफाईन केलेले आर्टिकल्स असणार आहेत त्याचं कॉम्बिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजेच हा लेयर काय डिफाईन करतोय, तर जो काही डेटा असणार आहे तो फिजिकली इंटरनेट थ्रू कसा सेंड केला जातो, फिजिकली इंटरनेट थ्रू डेटा कसा सेंड केला जातो ते डिफाईन केलं जातं. म्हणजेच हा जो काही लेयर असणार आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, तर सेम नेटवर्कमध्ये कोणतेही 2 डिव्हायसेस जर असतील, लक्षात येते का बघा, पण ते दोन्ही डिव्हायसेस सेम नेटवर्कमध्ये पाहिजेत. सेम नेटवर्कमध्ये जर ते 2 डिव्हायसेस प्रेझेंट असतील तर त्यांच्यामध्ये ट्रान्समिशन घडवून आणायचं असेल, डेटा ट्रान्समिशन, तर त्याच्यासाठी हा जो काही नेटवर्क इंटरफेस लेयर असणार आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते तुमच्या? ओके, ह्यालाच काय म्हणतात म्हणून मी सांगितलं, तर नेटवर्क ॲक्सेस लेयर असं सुद्धा म्हणतात. ओके, आणि हा काय करतो, तर डेटा ट्रान्समिट करण्यासाठी सेम नेटवर्कमध्ये असणं गरजेचं आहे ते 2 डिव्हाइस, मग त्याच्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात येते? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, TCP/IP मॉडेल म्हणजे काय बघितलं, त्याचं आर्किटेक्चर म्हणजे त्याची ॲक्च्युअल डायग्रॅम बघितली. त्याच्यामध्ये 4 टोटल लेयर्स असतात. पहिला होता तो ॲप्लिकेशन लेयर, सेकंड होता ट्रान्सपोर्ट लेयर, नेक्स्ट वन होता इंटरनेट लेयर आणि लास्ट वन होता नेटवर्क इंटरफेस लेयर. आता त्याचं शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसलीच असेल, बरोबर. ओके, तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.